तर आज माझी कंबर आणि पाठ दोन्ही एक केले या फणसाने. तर आज आहे संडे, मी घातला आहे ब्लॅक कलरचा ड्रेस आणि मी निघाले होते एका कार्यक्रमाला. कार्यक्रम म्हणजे मनसेने मीटिंग आयोजित केली होती BLO आणि BLA बद्दल, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. तर आम्ही कार्यक्रमाला इथे पोचलो वगैरे, सगळं समजून वगैरे घेतलं काय आहे काय नाही, आणि त्याच्यानंतर मी गेले होते घरी. 2 दिवस झाले फणस घरी आणून ठेवला पण कोणीच कापला नाही, आणि मला फणस खायची आवडतं भरपूर आहे. म्हटलं चला आपणच कापून घेऊया. लास्ट टाइम ह्यांनी मला फणस कापून दिला होता त्यांच्या घरी. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो ना गेल्या वर्षी, तेव्हा आम्ही तिकडेच फणस खाल्ला होता. आणि हा फणस उचलताना मला इतका जोरात लागला ना, तर त्याचे रॅशेसच पडले. ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर आता मी घेते हा फणस कापायला. त्याआधी म्हटलं थोडी कॉफी पिऊन घ्यावी. तर पेपर वगैरे घेतले, आणि ह्या मुलांना काय वाटलं की मी माझं बड्डे सेलिब्रेशन करते म्हणून ते टाळ्या वाजवत होते. तर इथे मस्तपैकी मी फणस असा कापलेला आहे. आणि हो, मी फणस कापता कापताच अर्धा फणस खाऊन घेतलेला आहे. म्हणजे कापता कापताच माझं चालू होतं फणस खाणं. मग सगळ्या पोरांना पण थोडा थोडा दिला, आणि त्याच्यानंतर प्रॉपर काढायला घेतलं. आणि माझी पाठ आणि कंबर इतकी दुखत होती ना, त्याच्यानंतर जेवण वगैरे घेतलं आणि मम्मी आली. मग परत थोडं बाकी होतं, मग ते पण काढून घेतलं. त्याच्यानंतर हा कचरा, एक टब भरून कचरा निघलेला आहे पूर्ण. संध्याकाळी मला असं वाटलं पाऊस पडतो की काय, मला बाजारात जायचं होतं. म्हटलं परत कॉफी घेतली आणि पहिलं बाजारात जाऊन येऊ. बाजारात गेले तर बघते तर काय, आज भरपूर गर्दी होती, कारण उद्या वटपौर्णिमा. आज सगळ्या बायकांची झुंबड लागली होती नुसती बाजारात. माझं सामान वगैरे घेऊन झालं, मग घरी वगैरे आले, थोडे गरे वगैरे खाल्ले. तर आज पुरती एवढंच. भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.